हॅलो एव्हरीबडी, आज पुन्हा खूप दिवसानंतर एलिझाज कॉर्नरवर आपले सर्वांचे एलिझाज मराठी कॉर्नरवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी करणार आहे ही थोडीशी आगळी वेगळी आहे, हेल्दी आहे, भरपूर अशा प्रकारचे आपल्या शरीराला फायदे होतील, तुम्ही चेक करू शकता। आणि ह्या चटणीचं नाव आहे ॲव्होकाडोची चटणी। तर कशी बनवायची आहे, काय आहे हे प्रकार आणि कशा प्रकारे आपण ही खाऊ शकतो, हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच एलिझाज मराठी कॉर्नरला व्हिजिट करत असाल तर तुम्ही माझे वेगवेगळे रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आज आपण ॲव्होकाडोची चटणी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे एक ॲव्होकाडो घेतलेला आहे। हे साधारण 80-1 रुपयाला मार्केटमध्ये मिळते आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या क्वालिटी असतात। कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, टमाटर आहे, त्याचप्रमाणे कढीपत्ता आहे जो तडका देण्यासाठी वापर। आणि हे जो लसूण आहे हा लसूण देखील 2-3 कळी लसूणचे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर अशा प्रकारे ॲव्होकाडोची आपण चटणी करणार आहे। हे आपल्या स्किनसाठी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्या शरीराला उपयोगी पडते। पाहूया तर मग ॲव्होकाडोची चटणी कशी बनवायची आहे ते। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण काय करूया, ही जी कापलेली कोथिंबीर आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। हे 2-3 लसणाच्या ज्या कळ्या आहेत या देखील आपण टाकूया। हा टमाटा जो आहे हा देखील आपण टाकायचा आहे। त्याचप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व आता जिन्नस आपण टाकून घेणार आहे। आणि त्याचप्रमाणे आता आपण एक लिंबू देखील याच्यामध्ये पिळणार आहे। हे अशा प्रकारे आपण कापून घेतलेलं आहे आणि याच्यामधली ही बघा बी, जर तुम्हाला तुमच्याकडे मोठी बाग वगैरे असेल तर ही बी तुम्ही घरामध्ये पाण्यामध्ये ठेवून ह्याचं रोप तयार करू शकता। बाहेर करू नका, कारण पक्षी ही उकरून देखील घेऊन जाऊ शकते। कारण घरामध्ये मी तसा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस काय झालं की पक्ष्यांनी रातोरात त्या बिया लगेच उचलून उकरून वगैरे असं कसं काय नेलं मला माहीत नाही। तर तुम्ही घरात ह्याचं छोटंसं अंकुर येईपर्यंत ठेवू शकता आणि त्याचं रोप देखील बनवू शकता। अशा प्रकारे हे मी कट केलेलं आहे। आता आपण काय करूया, ह्याचा पूर्ण गाभा जो आहे हा सर्व गाभा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याचे बारीक बारीक अशी लहान लहान पीसेस करून घेतलेले आहेत आणि पूर्ण हा जर तयार झाला असता तर ह्याची पीसेस करायची देखील गरज पडत नाही। बघा छानपैकी असा हा ॲव्होकाडो आहे आणि आता आपण त्याची चटणी बनवणार आहे। याच्यामध्ये आपण साधारण 1 लिंबाचा जो रस आहे हा आपण पिळून घेणार आहे। 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ देखील टाकूया। याच्यामध्ये आपण असा लिंबाचा रस हा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा आंबट देखील त्याची टेस्ट येऊ शकते। आणि चवीनुसार इकडे मी अर्धा चमचा असा इथे मीठ टाकत आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बघा अशा प्रकारे छान अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे। आता या चटणीला आपण एका बोलमध्ये सर्व करून घेऊया। आणि अशा प्रकारे आपली ही जी चटणी आहे ही ॲव्होकाडोची चटणी तयार झालेली आहे। तिला छानपैकी एका बोलमध्ये आपण सर्व करून घेतलेला आहे आणि मस्तपैकी याला झणझणीत असा एक आपण तडका देऊया। तडका देण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे, आपण मोहरी घेणार आहे, जिरे घेणार आहे आणि कढीपत्ता। अशा प्रकारे आपण तडका देणार आहे। इथे तडका देण्यासाठी तेल गरम होत आहे, त्याच्यामध्ये आपण हे काय करूया, हे जे डाळ आहे ही टाकूया। छानपैकी ही अशी मस्त खरपूसाची भाजायला सुरुवात झालेली आहे। भाजल्यानंतर आपण थोडीशी मोहरी टाकूया, कारण मोहरीला पण कडक तेल लागते। आणि हे तडका आपण काय करूया, याच्यामध्ये थोडंसं जिरे देखील टाकूया। आता हे पूर्ण व्यवस्थित चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता देखील टाकायचा आहे। मस्तपैकी आता गॅस बंद करूया आणि छानपैकी हा जो तडका आहे हा आता आपण याच्यामध्ये
वा, मस्तच. आणि अशा प्रकारे आपली ही जी चटणी आहे ही तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, पराठ्यांसंगती खाऊ शकता, इडली डोसाची चटणी बनवली तर याच्या संगती खाऊ शकता. छानपैकी अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे. हेल्दी आणि मस्त अशी चमचमीत चटणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर माझ्या चॅनलमध्ये असे वेगवेगळे रेसिपी आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि जर आवडले तर लाईक देखील करू शकता. बाय बाय, सी यू, टेक केअर.